नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. पवारांचा अंदाजही खरा ठरला. अनेकांना वाटत होतं अजित पवारांच्या बसकीबात नाही, तेही खरं ठरलं. पडद्यामागचा डिरेक्टरही फुटला आणि फरांडे बाबांची भविष्यवाणी सुद्धा खरी ठरताना दिसतीये. कालची तारीख 17. धनंजय मुंडे दिल्लीत, माणिकराव कोकाटे यांचा रात्री 8-8:30च्या दरम्यान राजीनामा. रुग्णालयात भरती असलेले छगन भुजबळ, वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरती रडारवर आलेल्या रुपाली चाकणकर, जमिनी खरेदी प्रकरणामध्ये अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, ज्यांना वाचवता वाचवता नाकी नऊ आली. अजित पवारांना नेते मानणाऱ्या कार्यकर्त्यांची पोरं सुद्धा आता अजित पवारांविरोधात दंड ठोपटू लागलेत. हक्काचं पुणं जातंय म्हटल्यावर आघाडी करण्यासाठी ज्या काकांचे वय झालं म्हणून पक्ष फोडला होता, त्याच काकांना मला वाचवा म्हणायची वेळ अजित पवारांवरती आली. धनंजय मुंडे दिल्लीत जातात, शहांना भेटतात. त्यापाठोपाठ सुनील तटकरेही दिल्लीत, प्रफुल्ल पटेलही दिल्लीत, दोघंही शहांना भेटतात. पडद्यामागचा सगळा सिक्वेन्स सांगतोय राजकीय मोठं काहीतरी घडतंय. फरांडे बाबांचा संदर्भ मी यासाठी जोडला कारण त्यांनी यावेळची भविष्यवाणी अशी केली होती की 2026 या सालामध्ये राजकीय उलथापालथी अटळ. 2026 हे वर्ष सुरू होण्यासाठी फक्त खाली 101 दिवसांचा अवधी राहिलाय आणि वर्षही आत्ताच म्हणजे 23 नोव्हेंबरलाच वर्षपूर्ती जी आहे ती महायुतीच्या सरकारला झाली आणि पुढच्या 1 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट पडली. आता पुढचे जे फुटणारे आहेत ते सुद्धा दिग्गज आहेत, तगडीचे आहेत आणि मंत्री सुद्धा त्याच लिस्टमध्ये. पहिलं नाव फुटतंय ते म्हणजे धनंजय मुंडेंचं. धनंजय मुंडे कसे फुटू शकतात? तर खरं अमित शहांच्या भेटीला धनंजय मुंडे दिल्लीत जात आहेत आणि अजित पवारांचे नेते म्हणतायत, काय न बुवा, मला ते दिल्लीत कधी गेले, का गेले, कशासाठी गेले हे माहिती नाही. कारण मुंबईत धनंजय मुंडेंचं हायकमांड आलाय चर्चा सांगतायत. माणिकराव कोकाटेंची जागा मला द्या यासाठी मुंडे फिल्डिंग लावायला गेले. छगन भुजबळ हे हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये आहेत. छगन भुजबळ सुद्धा अजित पवारांना पुरते वैतागलेत. अजित पवार आणि छगन भुजबळांचा राजकीय अनुभव बघितला तर छगन भुजबळ हे कधीही मोठेच आहेत अजित पवारांपेक्षा राजकीय अनुभवाने. मात्र वारशाने संधी मिळते आणि दादांनी तर ती संधी हिसकावून घेतलेली आहे. त्यामुळे छगन भुजबळांना तसेही अजित पवारांच्या अंडरखाली काम करणं पेलवत नाहीये आणि त्यामुळे तेच भुजबळ कधीही भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात. धनंजय मुंडेंचं समजू शकतो, छगन भुजबळांचं समजू शकतो. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काल अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत काय करत होते प्रश्न नाही का? ज्या शहांचा ॲक्सेस मिळवण्यासाठी कितीतरी लोकांना खाली पाडावं लागतं, कितीतरी पायऱ्या चढाव्या लागतं, तेव्हा अमित शहांशी थेटचा ॲक्सेस मिळतो. आणि हे शिंदेंना विचारा. शिंदेंनी जवळजवळ 2.5-3 वर्ष शहांशी थेट ॲक्सेस मिळवण्यासाठी घालवलेत. तो ॲक्सेस अजून अजित पवारांनाही सहजपणे उपलब्ध झालेला नाहीये. सांगा बरं, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री झाल्यापासून शहांना कितीदा भेटले. मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शहांची भेटीगाठी घेत आहेत. अजित पवारांचे चर्चा म्हणजे अजित पवारांच्या आमदारांच्या चर्चा आणि बाहेरच्या वरच्या लेवलच्या चर्चा सुद्धा सांगतात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजित पवारांची मुळात माणसंच नाही. योग्य वेळ आली की ती लगेच एक घाव दोन तुकडे करून भाजपला आपल्यासोबत घेतील किंवा ते भाजपसोबत जातील. कालची भेट हे तर अधोरेखित करणारे नव्हते. नाहीतर विचार करा ना, ज्या अजित पवारांनी सूरज चव्हाणांना, संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण केली म्हणून पक्षातून काढली, त्याची हकालपट्टी केली, त्याला सरचिटणीस पद देऊन पुन्हा त्याचा उदो करणारे सुनील तटकरे होते. अजित पवार तिथेही म्हटले, काय नको, सूरज चव्हाणला कधी आणि कोणी पक्षात घेतलं याचा काही ठाव ठिकाणाच नाही. अर्थ आणि सिक्वेन्स जोडायचे जर ठरले तर हे कळते की पवारांचा अंदाज खरा ठरत होता. पवार 2-2.5 वर्षांपासून शांत होते. अजित पवार आपलेच आहे किंवा दादा आपलाच आहे किंवा घरच्यांच्या कुटुंबाच्या प्रेशरमुळे सामावूनही घेत असतील, एकत्र उठबस करतही असतील. मात्र अजित पवारांची क्षमता किती आहे, अजित पवारांना किती राजकारण पेलू शकतं, अजित पवारांना राजकारणामध्ये किती टिकाव धरता येऊ शकतो हे दाखवण्यासाठी अजित पवारांना मागच्या 2.5 वर्षांपासूनची ढील पवारांनी दिली होती. आणि 2 वर्षांमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील 2 मंत्र्यांच्या विकेट पडतायत. बरं, असं नाही की
की महाविकास आघाडीच्या काळात हे घडलं नव्हतं. महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा संजय राठोड यांचीही विकेट टिकटॉक स्टार प्रकरणी एका मुलीची आत्महत्या झाली त्यावेळी गेली होती आणि अनिल देशमुखांवरतीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हाही गेली होती. मात्र आता जे घडतंय ते आणखी भयानक घडणार आहे आणि येणाऱ्या फरांडे बाबांच्या भविष्यवाण्या लक्षात घेतल्या, सध्याचा राजकीय कल्लोळ लक्षात घेतला आणि अजित पवारांचे नेते अडचणीत येण्याचे एकामागून एक जर प्रकरण बघितले तर पुढच्या 3 घटना या घडणार आहेत. या 3 घटना समजून घेण्याअगोदर मी तुम्हाला एक महत्त्वाच्या ॲपविषयी माहिती करून देऊ इच्छिते. तुम्ही अनेकदा मला कमेंट सेक्शनमध्ये विचारत असता की आम्ही आमचं उत्पन्न नेमकं कसं वाढवायचं, यासाठी आम्हाला काहीतरी सांगा. कारण आजकाल नोकरी कितीही चांगली असली तरी सुद्धा महागाईच्या तुलनेमध्ये पगार हा नेहमीच कमी असतो. म्हणून प्रत्येकजण अतिरिक्त पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. मी अशीच एक पद्धत शोधत होते आणि मला एक खला पर्याय जो आहे तो सापडला. तो तुम्हाला सुद्धा पैसे कमवून देऊ शकतो. मार्केट वुल्फ हे ॲप जे सेबी नोंदणीकृत ॲप आहे, जे भारतात वेगाने वाढतंय. मी तुम्हाला हे ॲप कसं वापरायचं ते सांगते. तर अगोदर तुम्ही इथे लॉग इन करून घ्यायचं आणि त्यानंतर ट्रेंड फॉलोवरती क्लिक करायचं. तुम्हाला सध्या हे ॲप बाजारामध्ये जे फायदेशीर ट्रेंड सुरू आहेत ते दाखवतं आणि तुम्ही फक्त एका क्लिकने फॉलो सुद्धा करू शकता. येथे तुम्ही खूप कमी गुंतवणूक रकमेसह सुद्धा मार्केट कसं आहे ते ट्रेडिंग करू शकता. इतर ॲप्स तुम्हाला इतकी गुंतवणूक करा किंवा इतकी गुंतवणूक करा असं सांगतात आणि ज्यांना भीती वाटते की जर त्यांना मोठं काही नुकसान झालं तर काय करायचं, तर त्यासाठी एक उपाय म्हणजे एक ऑप्शन सुद्धा या ॲपमध्ये आहे. ते म्हणजे इनबिल्ट स्टॉप लॉस हे फीचर. हे तुम्हाला नुकसान होण्यापासून वाचवतं. एका विशिष्ट पातळीवर तुम्ही पोहोचताच ते आपोआप थांबतं, जेणेकरून तुम्हाला जास्त लॉस होणार नाही. आता बघा, ट्रेंडनुसार नफा वाढत होता. मी स्टॉप ट्रेंडवरती क्लिक केलं आणि बस इतक्या कमी वेळामध्ये 306 रुपयांचा नफा सुद्धा बुक झाला. तुम्ही सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त 99 रुपयामध्ये लाईफ टाईम हे ॲप जे आहे ते वापरू शकता. मार्केट वुल्फ हे ॲप तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं. हे पहा, लोकांनी नोव्हेंबरमध्ये एकाच दिवसात 14,142, जूनमध्ये 70,468 आणि जुलैमध्ये 59,996 आणि आता ऑक्टोबरमध्ये 58,207 चा नफा बुक केला. आणि मार्केट वुल्फ हे प्रॉफिटवर कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि लोक त्याद्वारे त्यांचं आर्थिक भविष्य सुद्धा सुरक्षित करत आहे. तर या ॲपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा ॲपची लिंक जी आहे ती पिन केली आहे. जा आणि लगेच मार्केट वुल्फ हे ॲप पहा. आता आपण त्या 3 घटनांकडे येऊया, ज्या घटना भविष्यामध्ये घडू शकतात. मुळात दिसताना असं दिसतंय की शिंदे आणि भाजप म्हणजे फडणवीस यांच्यामध्ये बिनसलंय. जसं मी या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, संजय शिरसाट, योगेश कदम, दादा भुसे, संदीपान भुमरे यांचे अनेक प्रकरणे आहेत. श्रीकांत शिंदे यांच्यावरती सुद्धा टांगती तलवार कायम आहे. हे सगळं घडत असताना शिंदे त्यांच्या मंत्र्यांना शाबूत ठेवतात. साम दाम दंडभेदी रणनीती वापरतात. एवढंच बघा ना, जेव्हा महायुती फुटत होती म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुका युती म्हणून लढवायच्या नाही लढवायच्या हा प्रश्न होता. रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंना पायाखाली तुडवण्यापर्यंतची राजकीय प्रोसेस करत होते. अनेक कार्यकर्ते अनेक ठिकाणी रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांनी फिल्डिंग लावली होती आणि शिंदेचा पक्ष उभा कसा फुटेल यासाठीची रणनीती आखत होते. त्यावेळी शिंदे आणि शिंदेंचे सगळे मंत्री हे एका बाजूला झाले होते, एकवटले होते. सरसगट सगळ्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला होता. आजही ज्यावेळी विषय हा शिंदेंवरती येतो त्यावेळी हे सगळेच्या सगळे शिंदेंचे आमदार मंत्री जे आहेत ते भाजपला अंगावर घेण्याची भाषा करतात. हे अजित पवारांबाबत घडताना दिसते. पार्थ पवारांवरती ज्यावेळी जमीन व्यवहारांचे आरोप झाले होते त्यावेळी अजित पवारांच्या बाजूने कोण उभं राहिलं होतं? आताही माणिकराव कोकाटेंच्या बाबत जे प्रकरण समोर आलेले होते, माणिकराव कोकाटेंच्या बाजूने अजित पवारांचे कोणते नेते उभे राहिले होते? धनंजय मुंडेंनाही डिफेंड करण्यासाठी कोणी आलं नाही, माणिकराव कोकाटेंनाही आले नाही. अजित पवार स्वतः जेव्हा जेव्हा अडचणीत येतात त्याही वेळी एकाकी लढाई जी आहे ती अजित पवारांना लढावी लागते आणि त्यामुळे ही पहिली घटना सांगते की जर महायुतीमध्ये सगळ्यात आधी कोणाची विकेट पडणार असेल तर ते आहेत अजित पवार. दुसरी घटना, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार हे अजित पवारांच्या मदतीला धावलेत. पार्थ पवारांचं प्रकरण समोर आलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, नाही, मला पार्थने सांगितलं, मी आत्या आहे त्याची, आत्या मी
असं काही केलं नाही, मी विश्वास ठेवला. ज्यावेळी अजित पवारांनी IPS कृष्णा इज्जकटी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावेळी रोहित पवार म्हणाले, नाही, दादांची तशी स्टाईल आहे. शरद पवारांना विचारलं, पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल झाला नाही, हे म्हणे भाजपला, फडणवीसांना विचारलं पाहिजे, त्यांनी गुन्हा का दाखल केला नाही. शरद पवार तरी तोंडावर बोट ठेवून राहिले. मात्र इतर वेळी पवारांचा पक्ष अजित पवारांना डिफेंड करतो, पण अजित पवारांसोबत असलेले मंत्री मात्र डिफेंड करत नाही. ही दुसरी घटना सांगते की एकतर अजित पवारांना राजकीयरित्या कोल जाईल किंवा मग एक पक्ष आजही भाजपचा होईल. तिसरा जो पवारांचा अंदाज मला पुरेपूर खरा वाटतो तो म्हणजे अजित पवारांसोबत गेलेले मंत्री आणि आमदार हे अजित पवारांमुळे गेले होते की सत्तेमुळे. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल फुटले, याचा सगळ्यात मोठा धक्का हा शरद पवारांना होता. सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील ही पहिली पवारांची राष्ट्रवादीची फळी आहे जी फुटली, त्याचा धक्का त्यांना होता. पण हे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जाऊ शकत नाही हेही पवार पुरेपूर ओळखून होते, कारण हे सगळे मंत्री किंवा आमदार जे आहेत ते अजित पवारांना सिनियर आहे. त्यामुळे या सगळ्यांची दुपटी नस किंवा एकच मुद्दा जो आहे जो दाबला जातोय तो म्हणजे सत्ता. उद्या जर अजित पवारांच्या मानेवर सुरी आली एखाद्या राजकीय मुद्द्यांमुळे, तर अगोदर हे सगळे आमदार बाजूला म्हणजे भाजपकडून उभे राहतील आणि अजित पवार एकटे पडतील. हा पवारांचा अंदाज खरा होता. पवारांनी राजकीय ताकद, राजकीय सूत्र, पवारांनी आपला होल्ड हा अजित पवारांकडे का दिला नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. 1 वर्ष किंवा वरती महिनाभराच्या कालावधीमध्ये 2 मंत्र्यांच्या विकेट अजित पवारांच्या पडतायत आणि तुम्ही म्हणतात की अजित पवार पक्ष पुढे चालवू शकतात. आणि लक्षात घ्या, माणिकराव कोकाटेंचं जुनं प्रकरण, धनंजय मुंडेंचं स्थानिक लेव्हलचं प्रकरण, भाजपने तर हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी ताकदही लावली नाही. भाजपनं खरं शिंदेंना दाबण्यासाठी त्यांच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढण्यासाठी ताकद लावली होती. पण इकडे अजित पवार तर खूप सहजरित्या कंट्रोलमध्ये येत आहेत हे भाजपने ओळखलंय. त्यामुळे पहिल्यांदा मानेवर सुरी जी आहे ती अजित पवारांच्या पक्षाचीच असणार आहे. तुम्ही कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.